यापुढील होणारा सामना गावदेवी स्पोर्ट्स भातसई विरुद्ध किनवली संघ। भातसई संघाने नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। किनवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले। यावेळेला स्कोररची भूमिका बजावतील या वेळेला बाळा स्ट्राइकला किनवली संघाच्या वादळ या संघाची आशा आणि या संघाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यानं मोलाची बजावली आहे भूमिका, तर बाळाला मात्र पंचांनी बाद ठरवलंय। त्यावर रिव्ह्यू घेतला गेलाय बॅट्समन कडून LBW साठी। या इट्स आउट। आता संपूर्ण मॅच दरम्यान किनवली संघाला कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेता येणार नाही, कोणत्याही प्रकारचा नाही। फिल्डिंग करतानाही तुम्ही घेऊ शकत नाही, बॅटिंग करताना पण तुम्ही घेऊ शकणार नाही। आक्रमक स्वरूपाचा फलंदाज या संघासाठी सातत्याने 100% देण्याचा प्रयत्न करणारा या स्टेजला येऊन आणि मोक्याच्या क्षणाला नंतर विकेट गमवावी लागली। कौतुक करावं लागेल गोलंदाज महेश याचं। एक सुंदर गोलंदाजी पहिल्या क्षणाला जर त्याने पहिला हादरा जर कोणाच्या रूपाने दिला असेल तर तो बाळा। हे किनवली संघाचा आधारस्तंभ मानला जातो। किनवली संघ ज्याच्यावर खूप सारी मदार ठेवून अनेक दिग्गज स्पर्धांमध्ये उतरतो, त्या बाळाला मात्र मैदानावर परतावं लागेल तंबूत माघारी। यावेळेला बॅटिंग मार्कवर आलाय नवा फलंदाज विकी। यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला महेशच्या माध्यमातून पाहायला मिळाल। एकदा तुम्ही पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, त्यांचा महत्वाचा मोहरा टिपला, एक महत्वाचा गडी मात्र तुम्ही तंबूत पाठवला, तर मग अशा वेळेला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो, एक मनोधैर्य वाढलेलं असतं आणि उंचावलेल्या मनोबलाच्या जोरावर तुम्ही समोरच्या संघावर हविवण्याचा एक यशस्वी प्रयत्न करतात। यावेळेला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रात अवघ्या एका धावेसाठी आणि या एका धावेनं आता मात्र किनवली संघाचं खातं उघडलं जाईल। धावसंख्येचं स्ट्राइक चेंज होईल आणि या संघाचा घातक तितकाच हार्ड हिट बॅट्समन तेजस मात्र आता येईल स्ट्राइकला। डावखुरे आताचा फलंदाज आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, संघाला अडचणीतून बाहेर सावरण्याची क्षमता आहे आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये किनवली संघासाठी जेव्हा जेव्हा गरज वाटली तेव्हा तेव्हा या फलंदाजाच्या बॅटमधून जास्त धावा येताना आपण पाहिल्या। संघाच्या अडचणीमध्ये संघासाठी तारणहार होताना पाहिला। संघाचा गमावलेला आत्मविश्वास कमावण्याचं काम या डावखऱ्या आताचा फलंदाज असणाऱ्या तेजसनं अगदी बखुबी निभावलेला आपण पाहिलेला आहे। पुन्हा तीच आशा असेल, कारण की बाळा काहीही न करता पहिल्या चेंडूवर ओलंडकचा शिकार होत तंबूत मात्र विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। अशा वेळेला मात्र कुणाला तरी ही बाजू सांभाळावी लागेल, बाळाची कमतरता भरून काढावी लागेल, धावफलक खालता ठेवावा लागेल, धावफलकावर धावा लावाव्या लागतील 40च्या पुढे, तेव्हा मात्र वेल फायटिंग स्कोर तुमच्या समोर असेल, कारण समोर आहे गावदेवी स्पोर्ट्स भातसई नावाचा संघ। याच्याकडला पुढचा चेंडू ऑफसाइड यार्ड करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार। मी का म्हणत होतो या फलंदाजावर मदार आहे, या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये किनवली संघाला सुस्थितीत नेण्याचं काम आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर तेजस नावाच्या फलंदाजानं केलंय आणि त्याचंच परिपूर्ण उत्तर आता तो देताना पाहायला मिळतो, कारण की त्याला माहिती आहे संघ आता अडचणीत आहे। अशा वेळेला संयम जरी बाळगला तरी संघावरचं मानसिक दडपण जे आहे ते दडपण आणखी वाढत जाणार आहे। खुलके फलंदाजी केली, मनावरची मरगळ दूर केली आणि संघाला सुस्थितीत न्यायचं असेल तर हल्ला बोल हा एकमेव पर्याय। या वेळेला त्याच हल्लामोलच्या दृष्टीने हा एक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फुल लाईनचा चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलताना आपल्याला पाहायला मिळाला। परिणाम स्वरूप चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात, चेंडू होईल निर्धाव। 5 चेंडू 5 धावा आणि गडीबाद झाला 1। आता मात्र तेजसच्या मनामध्ये एक असेल की आपल्याला धावा किती जमवायच्या आहेत, धावा किती लावायच्या आहेत, समोर दिग्गज खेळाडू आहेत, मोठे फटके खेळण्याचं सामर्थ्य बाळगणारे, क्षमता बाळगणारे। यावेळेला ऑप्शनच्या बाहेरची लाईन पुन्हा रीड करता आली नाही, परिणाम स्वरूप चेंडू सरळ जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि आता मात्र यशस्वी षटकाची यशस्वी सांगता। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किनवली संघाची धावसंख्या 1 बाद
5 धावा, त्यापैकी एक चौकार आपल्याला तेजसच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला आणि तो एक गडी बाद कोण झालाय तर त्यांचा सलामीवीर आक्रमक फलंदाज बाळा. अप्रतिम सुरुवात, अप्रतिम गोलंदाजी, सुरेख सुंदर मनमोहक क्रिकेट आपल्याला गौरवजी जगे आणि साईस्पोर्ट शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असणाऱ्या SM चॅम्पियन्स ट्रॉफी 2021च्या पर्वातल्या या दुसऱ्या दिवसात पाहायला मिळत आहे. पहिले षटक संपलंय, केवळ 5 धावा धाव फलकावर लागल्यात. बाळा नावाचा फलंदाज तंबूमध्ये विसावा घेताना पाहायला मिळतोय. कुठेतरी एक वेगळं नॅचरल प्रेशर आता आपल्याला पाहायला मिळेल ते किनवली संघावर. परंतु या नॅचरल प्रेशर मधून बाहेर येते मानसिकतेवर आलेली मरगळ थोडीशी बाजूला झटकत पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागेल, कारण अजून वेळ गेलेली नाही आहे. इथून जर तुम्ही संघर्षाची तयारी केली, इथून जर संघर्षाला सुरुवात केली, इथून अविरत प्रयत्न केले, प्रामाणिक खेळ ठेवला आणि तुमच्यातल्या सर्वोत्तम खेळाला जर तुम्ही सादर केलं गेला तर पुन्हा या सामन्यावर तुमचं वर्चस्व प्रस्थापित होईल. तुम्ही पुन्हा या सामन्यावर तुमची पकड मजबूत कराल. तुम्ही पुन्हा या सामन्यामध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व सिद्ध कराल. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर अनुज, स्ट्राईकला आहे बॅट्समन विकी आणि नॉन स्ट्राईकला तेजस. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड दी विकेटचा मारा. या वेळेला क्षेत्ररक्षक तिथे मात्र त्यांना दुसऱ्या धावेचा केला जातोय प्रयत्न. एक वेगवान थ्रो थोडीशी उशिरा आली. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. ते आता पहिला चेंडू 2 धावा आणि 2 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 7 या धावसंख्येवर. म्हणतात ना, समोरच्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करत असताना आपण आपला आत्मविश्वास ते वाढवा. या वेळेला स्टेप आउट चेंडू निघून चाललाय डीप मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात. पुन्हा सुंदर क्रिकेटचं मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. रनिंग बिटवीन द विकेट बाय विकी अँड तेजस. 2 धावा पुन्हा धावून काढल्या गेल्या. धावून या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. आता मात्र 9 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या गेल्यात. अनुज स्वतः बॉलिंग मार्कवर आलेला आहे. अशा वेळेला संघाच्या पहिल्या गोलंदाजानं जी एक वेगळी गोलंदाजी दाखवली, एक वेगळा आत्मविश्वास संघामध्ये निर्माण केला. या स्तरावर नॉकआउट स्तरावर जर तुम्ही येऊन या लेवलला जर जाऊन तुम्ही जर लेझी क्रिकेटचं प्रदर्शन करणार असाल तर मग तुमच्या संघासाठी, संघाच्या या स्पर्धेतल्या भवितव्यासाठी ही एक धोक्याची घंटा असू शकते. यावेळी पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उसळी घेतली, त्यानंतर अपरकट करण्याचा प्रयत्न डिक्लरच्या स्वरूपात घोषित क्षेत्रात एका धावेसाठी मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या दुहेरी अंकाला स्पर्श करील. 10-10 एकावर 0, 1 बाद, 10 धावा. अजूनही 3 चेंडू मात्र आहेत शिल्लक. या 3 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न केला जाईल तो किनवली संघाकडून, कारण स्ट्राईकला आहे हार्ड हिटर या संघाचा धडाकेबाज धडाकेबंद फलंदाज तेजस, ज्यानं या सगळ्या उपाध्या का चोपलकपणे लागू होतात याचं उदाहरण मगाशी एक सुंदर चौकारामधून आपल्याला पाहायला मिळालं. परंतु याकडे ते टेम्परामेंट आहे, पेशन्स आहे, संयम आहे. या षटकातला पुढचा चेंडू सामना करेल तेजस. बॉलिंग मार्कवर सज्ज. चौथा चेंडू आणि या वेळेला तेजसने चेंडूला दाखवली आहे उंची, पण अंतर काही गाठू शकला नाही. आणि या वेळेला किनवली संघाच्या डगआउट मध्ये स्मशान शांतता, कारण बाळाच्या जाड्यानंतर ज्या फलंदाजावर मदार होती, ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती, ज्या फलंदाजाकडून मोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगली जाते, आकांक्षा ज्याच्याकडून निर्माण होतात, आशा पल्लवित होल्या जातात, मात्र आता त्या सगळ्या आशा निराशेकडे झुकताना, कारण स्वतः तेजस मात्र डगआउट मध्ये निराश हताश मनानं परतताना. दुसरा झटका. पहिले 3 चेंडू, त्या 3 चेंडू मध्ये जवळपास 5 धावा दिल्या गेल्या होत्या. आणि मग त्यानंतरचा चौथा चेंडू सुद्धा बॉलरला ज्या टप्प्यामध्ये टाकायचा होता त्या टप्प्यावर फेकला गेला. या षटकातला 5वा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली गेली. यष्टीरक्षक तिथे सावध नाहीये. वनडीचा इशारा येईल. घोषित क्षेत्रामध्ये एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल.
5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 11 या धावसंख्येवर. पूर्ण वर्चस्व गाजवून संघर्षाला संयमाची साथ लाभली की यशप्राप्ती निश्चितच मिळते. पण ती यशप्राप्ती होण्यासाठी तुम्हाला इंतजार, प्रतीक्षा या सगळ्या गोष्टींना स्वतःजवळ साठवावं लागतं. यावेळेस प्रयत्न केला जातो एक चोरटी धाव घेण्याचा. थ्रो आलाय उशिरा, त्यावर हिट करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून. मिळतील एकूण 2 धावा. हॅलो 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 दुसरं षटक समाप्त होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर किनवली संघाची धावसंख्या होईल ते मात्र आता 13 या धावसंख्येवर. हॅलो वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येईल गावदेवी स्पोर्ट्स बादशाही या संघाकडून. गोलंदाज फटाफट चला पंच, आपण यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. विलंब लावायचा नाहीये, वेळेचं भान असू द्या खेळाडू. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाज धनेश. आतापर्यंत 13 धावा जवळत यश आलं किनवली संघाला. पुढे खेळण्याचा प्रयत्न मात्र मिस टाइम शॉट. चेंडू उंची गाठतोय, अंतर गाठू शकला नाही. क्षेत्ररक्षक मात्र तिथं जजमेंट करू शकले नाहीत. चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल आणि मग केला जाईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र धावा निघतील त्या 2. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 15-15, एकावर 5, 15 या धावसंख्येवर. बॅटिंग साईडला मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅट्समन दिसतोय विकी. एक सिंगल डबल एकेरी दुहेरीनं संघाचं धावफलक हलतं कसं ठेवता येईल याचा पुरेपूर विचार केला जातोय. मोठे फटके खेळण्याचा अधूनमधून प्रयत्न देखील होतोय, परंतु त्या मोठ्या फटक्यांमध्ये यश येत नाही. पण संघाचा धावफलक जर हलतं ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या फलंदाजानं. यावेळेस पुन्हा डाउसिंग ऑन द ट्रॅक, स्टेप आउट केलाय क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. अतिशय सुपर झेल मात्र सुटला जातोय. एका धावेवर मानावं लागेल समाधान. स्वतः फलंदाजाला विश्वास बसत नाहीये जितू, ही माझी कॅच सुटली जाईल, हा अत्यंत सोपा झेल सोडला जाईल. स्वतः फलंदाज मात्र त्यामध्ये अचंबित झाला. पण त्याचं एक मुख्य कारण म्हणजे क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं, सावध नव्हता तो ऑन फील्ड. आणि ज्यावेळेस तुमचं लक्ष कुठेतरी विचलित झालेलं असतं तेव्हा हातात आलेला संधीचा घास देखील खाली पडला जातो. त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळालं या चेंडूवर. एक धाव संघाची धावसंख्या 1 पुढे सरसायला. 16-16, एकावर 6, 16 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू बॉलर डीजे याचा म्हणजेच धनेश याचा आणि पुन्हा घोषित क्षेत्रात एका धावेसाठी पंच मुन्ना पठाण यांचा हा इशारा. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुन्हा 1 पुढे सरसावेल. धावसंख्या पुन्हा जाऊन पोहोचेल ती आता 17 या धावसंख्येवर. मित्रांनो, म्हणतात ना अपयश म्हणजे चुका सुधारण्याची एक सुवर्ण संधी असते. पण त्या सुवर्ण संधीचा लाभ तुम्हाला उठवता आला पाहिजे, वेळेचं योग्य नियोजन करता आलं पाहिजे. आणि मग त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस यशाचं गणित मांडता, यशाचा सारीपाठ मांडता, त्यावेळेला त्या यशाच्या सारीपाठातील वजीर म्हणून तुमचा उल्लेख झाला पाहिजे. कारण सगळ्या पॅदांना हालचाल करत शेवटच्या सरती राजाचं संरक्षण नाही तर सारीपाठाचं संरक्षण करणारा वजीर असतो. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार. विकीच्या बॅट मधला चेंडू फक्त उंची गाठली जाते, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक नको, स्वतः गोलंदाज तयार. झेल घेतली गेली आहे आणि विकीचा खेळ मात्र इथं होईल समाप्त. वेळेला विकीची जागा भरून काढण्यासाठी येईल किनवली संघाकडून बॅट्समन महेंद्र. 4 चेंडू झालेत, अजून 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. कुठेतरी या सामन्यामध्ये किनवली संघ आपलं मनोबल हारताना मला दिसून येतोय. समोरच्या संघासमोर जो एक कडवा प्रतिकार पाहिजे, तो कडवा प्रतिकार तितक्या तन्मयतेनं, तितक्या आत्मीयतेनं होताना पाहायला मिळत नाहीये. परिणाम स्वरूप तुमच्यातला या लेझीनेसचा पुरेपूर फायदा गावदेवी स्पोर्ट्स बादशाही संघाने उठवलाय. या वेळेला मात्र बॅट्समन अजय या सगळ्या गोष्टी बाजूला सारून जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला,
बॅट्समनच्या रडारपर्यंत चेंडू नाही. डिजननं पहिल्यांदाच ओळखला बॅट्समन स्टेप आउट करतोय, कोणत्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न करेल. चेंडू ऑफस्पिनच्या बाहेरच्या लाईनवर ठेवला गेला. पडल्यानंतर त्याला वेग मिळाला आणि वेगानं बीट होताना आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतोय. परिणाम स्वरूप हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 17 या धावसंख्येवर. पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याच्या नादामध्ये आउट ऑफ द क्रीज. एम आय राईट सर? ओके, आउट ऑफ द क्रीज. पंचाचा नो बॉलचा इशारा. पुढचा बॉल असेल फ्री हिट. ही एक धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल 18. आता फ्री हिटची संधी आहे अजयला. कुठेतरी जी एक रोखलेली धावसंख्या आहे तिच्यावर प्रहार करण्याची. मात्र पुन्हा जसा फलंदाजाला स्टेप आउट करण्याचा स्टेप आउट करताना पाहिलं गेलं, गोलंदाजाच्या माध्यमातून फॉलो केलं गेलं. हा खोल टप्प्याचा चेंडू टाकला गेला. एज लागली आणि चेंडू मात्र एसटी मागे गेला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर किनवली संघाची धावसंख्या होतीये ती मात्र 18 ह्या धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली. आता बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येईल गोलंदाज आकाश. हे 4 षटकांचा फॉर्मॅट आहे. 4थं षटक रडारवर आहे आणि या 4थ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आता थोडाफार आक्रमकपणा दाखवावा लागेल. यलगार केला किनवली संघानं. चेंडू आया हवेत आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात. प्रयत्न पडतायत अपुरे. बसेल आणखी एक झटका किनवली संघाला. माघारी परतावं लागेल बॅट्समन महेंद्र याला. आता नव्यानं दाखल होईल रोहित. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला गावदेवी स्पोर्ट्स भातसई संघाकडून पाहायला मिळालं. भातसई संघ म्हटल्यानंतर एजे स्पोर्ट्स भातसईचा संघ आपल्याला आठवतो. तर गावदेवी स्पोर्ट्स भातसई संघ नावाजलेले दिग्गज खेळाडू या गावांमधून निर्माण झालेत. हरीश असेल, कल्पेश असेल, दिनेश असेल, अशा दिग्गज खेळाडूंचा पाठिंबा लागलेला हा संघ आहे. आणि अशा वेळेला त्या संघासमोर कामगिरी करताना आपण चमकदार कामगिरी करण्याची कुठेतरी एक अपेक्षा ठेवली गेली होती, परंतु त्या सगळ्या अपेक्षा मातीला मिळताना या वेळेला अजयच्या बॅट मधून पुन्हा एक प्रहार. क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी. चुकी झाली सुधारवण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी आणखी चुकी. चुका चुकी चुका चुकी आणि धावा मिळतील. आता मात्र तीन धावा. वाय दिस कोलावरी असा प्रश्न विचारला जातोय रमेश शिंदे यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 3 न पुढे सरसाते. मित्रांनो, मजा येणारा रविवारचा दिवस. तमाम क्रीडा विश्वाला हसवणारा, तमाम क्रीडा विश्वाला रंजकता प्रदान करणारा दशरथ पाटील नावाचा आवाज सन्मान्य दशरथ पाटील सर कमेंटेटर म्हणून लाभणार आहेत आपल्याला रविवारी. एक त्यांच्याकडे शैली आहे समोरच्याला हसवण्याची, समोरच्याला दुखवण्याची नाही, पण त्याच्या वर्मावर बोट ठेवण्याची. या षटकातला पुढचा चेंडू प्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आकाशच्या माध्यमातून. कुठेतरी किनवली संघ एक संघर्ष करताना पाहायला मिळतोय, पण त्या संघर्षामध्ये एक जीवतोड मेहनत लागते, लगन लागते, एक जिव्हाळा लागतो, त्याप्रती कुठेतरी कमतरता पाहायला मिळते. आणि म्हणून परिणाम स्वरूप संघाची धावसंख्या आतापर्यंत केवळ 22 पाहायला आपल्याला धावफलकावर लागलेली दिसते. या षटकातला या डावातला 5वा चेंडू. बोल आकाश. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सुंदर फटका. खोलवर टप्प्याचा चेंडू. डिमिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथं मात्र तयार. डिमिडॉफचा क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना मात्र गडी बाद होईल. बसेल आणखी एक झटका. परतावं लागेल माघारी. संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. या डावातला या इनिंग मधला शेवटचा चेंडू. आणि त्यातील मयूर. धावसंख्या 23 आहे. शेवटचा चेंडू आहे. एक मोठा प्रहार केला जाईल. एक फायटिंग स्कोअर. मी म्हणत होतो की 10ची सरासरी यावे. कोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला क्षेत्ररक्षक तिथं मात्र त्याने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून
क्षेत्ररक्षकाने यशस्वी केला पाठलाग आणि एकूण मिळतील या 2 धावा. संघाची धावसंख्या 2 पुढे सरसावेल. धावसंख्या धावून पोहोचेल 25. 24 शेड्यूलमध्ये 25 धावा उभ्या केल्यात किनवली संघानं आणि आईगावदेवी स्पोर्ट्स वात्सई या संघाला विजयासाठी 24 चेंडू आणि 26 धावांचं उभं केलं आव्हान. लो स्कोर मॅच आहे. रंगतदार होईल का? प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली जाईल का? या सगळ्या गोष्टींचा केला जाईल विचार. म्हणूनच आपण आजच्या स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर असतील 90 डिग्रीज द केक स्टुडिओ शहापूर. केक स्टुडिओ शहापूर, जिथं केक्स बद्दलच्या खवय्यगिऱ्यांचा शोध संपला जातो, जिथं केक्सच्या अनेक फ्लेवर्सचा आनंद तुम्हाला घेता येतो. नवनवीन फ्लेवर्स, स्वादिष्ट केक्स, वेगवेगळ्या शेप आणि आकारमध्ये वेल डिझाईन, या सगळ्या गोष्टींची जिथं काळजी घेतली जाते, जिथं प्रेक्षकांच्या पसंतीला पहिला क्रमांक दिला जातो. प्रायोरिटी नफा नाही तर आमची प्रायोरिटी प्रेक्षकांची पसंती, या ब्रीद वाक्यानुसार या शहापूरच्या उद्योजक क्षेत्रामध्ये द 90 डिग्रीज केक स्टुडिओनं टाकलेलं हे यशस्वी पाऊल. द केक स्टुडिओ 90 डिग्रीज, स्वादिष्ट, चविष्ट, प्रेक्षकांच्या पसंतीस अल्पावधीत उतरलेलं आणि प्रत्येक क्षणाला नवनवीन फ्लेवर्स आणत शहापूरच्या खवय्यगिऱ्यांना खऱ्या अर्थानं आनंद देणारा केक्सचा बादशाह. इथे संपतो तुमचा शोध केक्सच्या बाबतीतला. 90 डिग्रीज द केक स्टुडिओ शहापूर. 90 डिग्रीज द केक स्टुडिओ शहापूर. यानंतर मी मायक्रोफोनवर निमंत्रित करतो या दुसऱ्या धावाचं धावतं समालोचन घेऊन रमेश शिंदे सर यांना. थँक्यू सो मच. धन्यवाद. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. पहिली बॅटिंग करत असताना आपण बघू शकाल किनवली संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 25 धावा. विजयासाठी 26 धावांची गरज. बादशाही संघ वाढलेल्या कॉन्फिडन्स लेव्हलने 2 खेळाडू खेळपट्टीवर पोहोचले. महेश दळवीसर आणि धनेश. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक किनवली संघाच्या वतीनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. महेंद्र गोलंदाजी मार्कवर हजर. विजयासाठी 26 धावांची गरज. 24 चेंडू आणि 26 धावा. लो स्कोरिंग मॅच. गोलंदाजाला कस लावावा लागेल. आपल्या आयुष्यातील सगळा क्रिकेट या ठिकाणी या 20 मिनिटांमध्ये उतरवावा लागेल. तेव्हा या 25 धावा 250 सारख्या वाटतील त्या बादशाही संघाला. पहिला चेंडू, यावेळेस मात्र वाईड बॉल. इज ऑफ द मार्क. एका धावेने संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. महेश दळवीसर आणि धनेश हे 2 फलंदाज. सातत्याने आपण बघतो लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे महेश दळवीसर, सातत्याने आम्ही बघितलंय. गोलंदाजी सुद्धा खूप चांगली करतात. आता मात्र फलंदाजी स्वीकारली. या ठिकाणी 26 धावांची गरज असताना सलामीला आलेत नॉन स्ट्राईक एंडवर उभे असणारे महेश दळवीसर आणि स्ट्रायकिंगवर धनेश आई. ओव्हर पिच बॉल. क्या बात आहे. अतिशय चांगला देखना फटका. चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चौकार.
यस, ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता थोडस बॅकफुटवर येऊन, परंतु हा चेंडू येईल डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. निश्चितच बॉल मी तर म्हणेन लवकर रिलीज झाला आणि बॅट मात्र उशिराने फिरली गेली. कॉम्बिनेशन नव्हतं या फटक्यावर, मिडल करू शकले नाही. एज लागून उर्वरित काम विकेट किपरनं पकडलेला एक चांगला झेल. ब्रेक थ्रूची गरज असताना निश्चितच एक चांगली विकेट पाहायला मिळाली. फलंदाज बाद झालाय धनेश, परंतु चौकार तर आल्या पहिल्या षटकामध्ये. रन्स असतील पहिल्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 धावा, 4 चेंडू व्हॅलिड, 3 चेंडू पकडले जातील कारण पहिला चेंडू वाईट, त्यानंतर एक चौकार, 0 आणि विकेट. नवीन फलंदाज अनुज या मैदानावर धिंगाणा घालताना या खेळाडूला आम्ही बघितलेला आहे आणि ज्या ज्या वेळा अनुज नावाचं वादळ घोंगावतं त्या त्या वेळा भातसाई संघ सातत्याने विजयी राहिलेला आहे. परंतु प्रत्येक मॅच वेगळी, प्रत्येक स्पर्धा वेगळी, प्रत्येक वेळ वेगळी. ही वेळ वेगळी आहे. अनुज खेळपट्टीवर पोहोचलाय. नॉन स्ट्राईक एंडवर 3 चेंडूपासून वंचित राहिलेले खेळाडू महेश दळवी सर. स्ट्रायकिंगवर फलंदाज, नवीन फलंदाज पोहोचलाय अनुज. यावेळेस अनुज आल्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये एक चांगला झेल. हो हो हो, क्षेत्ररक्षकाचा उत्साह तुम्ही बघू शकाल, कारण संधी निर्माण केली, ती संधी निघून जात होती, पुन्हा तिचा सोनं केलं. फलंदाज बाज अनुज. यस, नवीन आल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेल, सामना चालू आहे भातसई आणि किनवली या दोन संघाच्या दरम्यान. किनवली संघाने प्रथम बॅटिंग केली, 25 धावा आणि विजयासाठी 26 धावांची गरज असताना भातसई संघाची पडलेली एक विकेट महेश आणि त्यानंतर फलंदाज बाद झाला अनुज. गणेश आणि महेश दळवी सर भातसई संघाच्या मदतीने खेळताना या ठिकाणी तुम्ही बघू शकाल. पहिलं षटक चालू आहे, महेंद्र गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत भातसई संघाची धावसंख्या ती फक्त 6 धावा, परंतु बनवायच्या त्या विजयासाठी 26. लो स्कोर मॅच आहे. तब्बल 4 षटकाचा विचार केला, हे स्वरूप आहे 4 षटकांचं. आम्ही म्हणतो हा फॉर्मॅट आहे 4 ओव्हरचा आणि ज्या ज्या वेळा तुम्ही 4 षटकांचा सामना खेळता त्या त्या वेळा तुम्हाला वेळ कमी असते. तुम्हाला डगआउट मधून सेट होऊन हा क्रिकेट योग्यरित्या खेळणं गरजेचे असेल. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भातसई संघाची धावसंख्या ती 6 धावा. अजूनही विजयासाठी 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल भातसई संघाला. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होताना बघितलेले आहेत, परंतु तसाच प्रकार आणि तोच प्रयोग, अनुमान, निष्कर्ष या ठिकाणी पाहायला मिळेल का हा प्रश्न असेल आणि या प्रश्नाची उत्तरं हे दोन फलंदाज देतील की गोलंदाज देतील बघूया. खऱ्या अर्थानं तुम्हाला विजयाचं महाभारत जर करायचं असेल तर सातत्याने तुम्हाला पांडव वाचावे लागतील आणि कौरवांची सुद्धा तुम्हाला भेट घ्यावी लागेल, तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला एक डायरेक्शन मिळेल. ते डायरेक्शन म्हणजे खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णाचं. आम्ही सातत्याने म्हणतो की तुम्हाला तुमच्या विजयाचा रथ कुरुक्षेत्रावर न्यायचा असेल आणि या कुरुक्षेत्रावरील क्रिकेटचा राजा माणूस व्हायचा असेल, तुमच्याकडे एक जबाबदारीचा वजीर असावा लागतो आणि तो वजीर म्हणजे बॅटिंग झाली नाही तर गोलंदाज. आणि सातत्याने गोलंदाजी कशी करावी ही साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा जेडीने शिकवलंय. एनपी स्पोर्ट्स संघामध्ये खेळत असताना उशिराने शिरोशीच्या मैदानावर पोहोचला आणि बघता बघता वालकेश्वर चषक 2021 वर आपला ठसा दबवला आणि खऱ्या अर्थानं एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला विजय मिळवून देण्याचं काम गोलंदाज जयदीप फोंडिवलेने केलं. म्हणून की काय, फलंदाजी झाली नाही किनवली संघाची तर गोलंदाजी चांगली होणं अपेक्षित असेल, परंतु ह्याच धाबा मी तर म्हणेन खूप कमी पाहायला मिळतात. पहिलं षटक संपलंय, 6 धाबा. मेंढाटरी पॉवर प्ले येतं संपुष्टात. आउटफील्डमध्ये तुम्हाला दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतील. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक उभा आहे, आपण बघू शकाल. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक बिल्डिंग जवळ उभा आहे आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक उभा आहे. त्यानंतर डीप कव्हरला एक आणि लॉंग ऑफला पूर्णपणे आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक. हाफ ट्रॅकर बॉल, संधी होती महेश दळवी सरांना, यावेळेस झेल सुटला. हो हो हो, प्रथमता संधी निर्माण केली फलंदाजाला आणि त्यानंतर विकेट घेण्याची संधी होती गोलंदाजाला. याचं कारण झेल एक चांगला होता, झेल सुटला, फलंदाजाला मिळाले हे जीवदान. रन्स मिळतील 2 आणि या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर 8.
यावेळेस हाफ टॅकर बॉल फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेश दळवी सरांच्या बॅटमधून आलेला षटकार. यावेळेस पुन्हा एकदा एक विजयाचा शंखनाद करणारा येईल हा ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. 6 धावा मिळाल्या आणि आता मात्र टीमची टोटल बघू शकाल. धाव फलकावर 21 धावा, फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. कारण वाटलं होतं 4 षटकांचं स्वरूप आणि या 4 षटकामध्ये बनवायच्या होत्या 26. आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे अमरचं. मी तर म्हणेन फक्त आणि फक्त 5 धावांची गरज असेल भातसई संघाला. 21 धावा धावफलकावर फक्त 5 धावांची गरज. तत्पूर्वी सर्व SM स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी 2021 आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करेल. कैलाजी भांडे, त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक सन्माननीय आदरणीय गौरवजी जेगे, त्याचबरोबर सन्माननीय आनंदजी अधिकारी साहेब, या सर्वांचा आभार व्यक्त करेल. थँक्यू सो मच. संदीपजी निमसे सर, जितू सर, आपणा सर्वांचा आभार व्यक्त करेल. निलेशजी बांगर, आपलं सुद्धा आभार. संपूर्ण साई स्पोर्ट्स आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करेल आणि या 2 दिवसामध्ये आपण समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. थँक्यू सो मच. त्यानंतर उद्यापासून पुन्हा एकदा आवाज घुमेल आमच्या अमर राऊत सरांचा. पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत. आणि शेवटच्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण बघतोय मुंबई वेडी करून सोडली ज्या माणसानं. समालोचन आणि सातत्याने हास्याचे झरारे. पहिली धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. एक चांगले समालोचक जे प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या काळजाचा ठाव घेतात आणि प्रेक्षकांना मात्र हलू देत नाही. सन्माननीय दशरथ पाटील सरांचं सुद्धा आगमन शेवटच्या दिवशी या ठिकाणी होईल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि आम्हा शहापूरकरांसाठी, शहापूरच्या क्रीडानगरीसाठी ती एक महत्त्वाची गोष्ट असेल की आम्हाला शेवटच्या दिवशी खूप हसायला मिळेल. हे वेगळा प्रयोग केलाय आमच्या साई स्पोर्ट्स शहापूरनं. अर्थातच SM स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी 2021. धावसंख्या ती फक्त विजयासाठी आवश्यकता आहे ती 4 धावांची. धावसंख्या ती 22. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि यावेळेस अंत होईल खेळीचा. महेश दळवी सर, बॅक टू द पवेलियन. वेळ निघून गेली. मित्र म्हणेन या विकेट जर पहिल्या षटकामध्ये जर पटकावल्या असत्या तर खऱ्या अर्थाने ही मॅच किनवली संघाने योग्य ट्रॅकवर आणली असती. परंतु गाडी पूर्णपणे घसरली. योग्य ट्रॅक निसटला गेला की काय, आणि म्हणून या षटकाचा विचार केला तर 2 षटकाचा खेळ येईल. अजूनही एक चेंडू शिल्लक. विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. विजयाच्या अति समोर उभ्या असलेला संघ आपण बघू शकाल भातसई संघ. फक्त 4 धावांची आवश्यकता. चांगली इनिंग साकारली महेश दळवी सरांनी. विजयासाठी 26 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे धुमाकूळ घातला. त्यानंतर मात्र अमरने सुद्धा खूप मार खाल्ला दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल का नाही. चांगला झेल पकडलाय, परंतु झेल घेतले जात आहेत. मी सातत्याने म्हणतोय की ज्या ज्या वेळा योग्य वेळ असते ना, त्या योग्य वेळेला तुम्हाला क्रिकेटमध्ये जे गरजेचं आहे ते करा. त्यावेळेला तुम्ही जिंकाल. परंतु वेळ निघून गेली तर मात्र तुम्ही जिंकणार नाही. शेवटचे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी भातसई संघाला फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. रेकॉर्ड या ठिकाणी लिहिला जाईल का. धडाकेबाज चषक वडवली. आम्हाला आठवेल श्रद्धा वॉरियर दसई आणि जोविली सारखा मातब्बर संघ. जोविली संघाला 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना त्या धावा सुद्धा दिल्या नव्हत्या. कार्तिक बांगरने मडनवर फेकली होती आणि तो इतिहास लिहिला गेला. तोच इतिहास या ठिकाणी लिहिला जाईल का. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असेल भातसई संघाला. एक स्ट्रोक गॅपमधून जरी आला तरी मात्र ही मॅच सहजगत्या जिंकू शकतात भातसई संघ. परंतु 6 चेंडूमध्ये 6 विकेट जर आल्या तर मी तर म्हणेन पुन्हा एकदा कमबॅक करतील किनवली संघ. प्रश्न आहे, खऱ्या अर्थाने विश्वास कोणी ठेवणार नाही की 12 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना हा सामना सहजासहजी भातसई संघ सोडेल. स्ट्रायकिंगवर फलंदाज बघू शकाल मयूर. हो हो हो, लॉफ्टेड ड्राईव्ह, गॅपमध्ये चेंडू आहे. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पोहोचलाय.
एक सिंगल आणि 2 धावा पूर्ण. कारण लवकरात लवकर स्कोर लेबल करायची आणि ही मॅच जिंकवायची असा पवित्र आणि डायरेक्शन डगआउटमध्ये नवीन खेळाडूला जाताना सांगितलंय की खऱ्या अर्थानं चांगला क्रिकेट खेळायचा आहे, समजदारीचा क्रिकेट खेळायचा आहे. कधी कधी काही खेळाडू 12 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना कुठेतरी मनोरंजनाचा खेळ खेळतात आणि बघता बघता चुकीची गोष्ट अंगावर येते आणि सामना गमावण्याची चिन्हे पाहायला मिळतात. फक्त 2 धावांची गरज. यावेळेस चेंडू टर्न झालाय आउट ऑफ द ऑफ स्टंप. स्कोर आर लेव्हल. फक्त एका धावेची गरज भातसई संघासाठी. एक धाव विजयापासून अंतरावर असलेला संघ भातसई. तुम्ही बघू शकाल फक्त एका धावेची गरज आणि जवळपास हा सामना 99% जिंकलाय भातसई संघाने. यस, यावेळेस विजयाची एक धाव आली. सामना जिंकला भातसई संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तत्पूर्वी हार्ड लक किनवली संघ, कौतुक करू. या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आपला चांगला खेळ दाखवला आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर आपण अनुभवाने निश्चितच चांगल्या प्रकारे पुढील वाटचाल कराल. कारण म्हटलं जातं मित्रांनो, जिंकलात तर राज्य कराल, हारलात तर अनुभव जगाल. या ठिकाणी अनुभव सुद्धा पाहायला मिळतोय. यस, झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालाय